बटाटे स्वच्छ धुवून त्यामध्ये पाणी मीठ घालून कुकरच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। बेसनचं पीठ, मीठ, हळद, हिंग, सोडा घालून लागेल तितकं पाणी घालायचं आणि असं बॅटर तयार करायचं। अद्रक, जिरं, लसूण, मिरची खलबत्त्यामध्ये ठेचून घ्यायचं। गरम तेलामध्ये मोहरी, कढीपत्ता, हिंग, हळद, ठेचलेलं सर्व साहित्य घालून ते असं परतून घ्यायचं। उकडलेले सर्व बटाटे असे जाडसर कुस्करायचे, मीठ, कोथिंबीर घालून ते असे व्यवस्थित मिक्स देखील करून घ्यायचे। भाजी थोडी थंड झाल्यावर तिचे असे गोळे करून घ्यायचे। गोळे करत असतानाच एक साईडला असं तेल गरम करत ठेवायचं। भाजीचे गोळे बॅटरमध्ये घोळून तेलामध्ये असे तळून घ्यायचे। आपले सर्व बटाटे वडे तळून झाल्यावर उरलेलं पीठ देखील तेलामध्ये असं तळून घ्यायचं। सर्व रेसिपींप्रमाणेच बटाटा वड्याचा देखील पूर्ण व्हिडिओ आपण अपलोड केलेला आहे। जास्तीचं पीठ तळून झाल्यावर मिरच्या देखील घ्यायच्या, त्या अशा उभ्या चिरायच्या आणि त्या देखील तेलामध्ये छान तळून घ्यायच्या। तळलेल्या सर्व मिरच्यांना असं मीठ लावून घ्यायचं। मिक्सरच्या भांड्यामध्ये तळलेला चुरा, लसूण, मीठ आणि लाल मिरची पावडर घालून मिक्सरला फिरवून घ्यायचं। कमीत कमी वेळात झटपट गरम गरम बटाटे वडे लाल चटणी आणि मिरची बरोबर खाण्यासाठी तयार आहेत।